मोठं पुण्याचं काम आहे, कारण का राम मंदिर बनल्यानंतर प्रत्येकाला स्वतः अयोध्येला जाऊन आशीर्वाद घेणं ही सुरुवातीला कदाचित शक्य नसेल, पण तोच अनुभव आपल्या मुंबईमध्ये राहून राम भक्तांना मिळावा, हिंदू समाजला मिळावा, या स्तुत्य हेतूने आमच्या संजयबाईंनी हा एक फार मोठा उपक्रम सुरू केलेला आहे। त्याचं भूमिपूजन आज आम्ही आता केलेलं आहे। सकल हिंदू समाज एकत्र येऊन, आज हिंदू समाज एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं त्याचं प्रतीक ते राम मंदिर आहे। हिंदूंनी एक धक्का दिला तर तिथे राम मंदिर उभं राहिलं। असंच आमच्या हिंदू समाजाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर असंख्य असे धक्के हिंदू समाज देऊ शकतो असा एक चांगला संदेश या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे। मंदिर वही म्हणांगे असं भाजप म्हटले होते, मात्र आता राऊतांनी एक वेगळाच आरोप केला आहे की मंदिर ज्या ठिकाणी बनणार होतं त्या ठिकाणापासून साधारण 4 किलोमीटर दूरपर्यंत मंदिर बनलं। असं आहे की संजय राऊतला मी सांगेन, मी स्वतः त्याच्या तिकीटचा खर्च घेऊन त्याला अयोध्याकडे घेऊन जाईन। त्यांनी पोलीस संरक्षण घेऊ नये आणि ज्या जागी ती बाबरी मस्जिद होती त्याच जागी आमचं राम मंदिर बनतंय ह्याचं स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी पाहावं। भांडूपमध्ये बसून एवढे मोठे मोठे दावे करू नये, त्याच्यापेक्षा जास्त माहिती हे तिकडच्या राहणाऱ्या महंतांकडे आहे, महाराजांकडे आहे। ह्याला भांडूपमध्ये बसून तिथेच राम मंदिर बनतंय का ह्याला काय माहिती? जिथे मस्जिद होती तिथेच राम मंदिर बनतंय, म्हणून ह्याला हिम्मत असेल तर माझ्याबरोबर त्यांनी अयोध्येला यावं। परत येण्याची गॅरंटी माझी नाही, तिथे फक्त वन वे आहे असं आहे। म्हणून अशा पाकिस्तान एजंट, ISI एजंटवाल्यांना ही जी आज पाकिस्तानची भूमिका आहे, ISIची भूमिका आहे, तीच ह्या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या तो मालक उद्धव ठाकरेची आहे। म्हणून पाकिस्तानची भूमिका अगर आमच्या भारत देशामध्ये राहून कोण घेत असेल तर त्यांनी पोलिसांची संरक्षण फक्त 10 मिनिटं काढावी, 11व्या मिनिटं तुम्हाला संजय राऊत दिसणार नाही एवढी गॅरंटी मी देतो। तर स्थानिक मतदारसंघाचे जे आमदार आहेत लवेकर यांच्याविषयी पक्ष नेतृत्व नाराज आहे, उमेदवार बदलाची देखील चर्चा। बघा, तो मी एक फार छोटा कार्यकर्ता आहे, तुम्ही हे सगळे प्रश्न मला विचारू नका। माझा मुद्दा एवढा आहे की आज आमचे संजयबाईंच्या नेतृत्वाखाली या आजूबाजूच्या एरियामध्ये असंख्य चांगले काम आहे, की पहिला त्यांच्या कार्यक्रमाला आलेलो नाही आहे आणि आज हिंदू समाजासाठी फार मोठा कार्यक्रम आहे। त्या दृष्टिकोनातून मी संजयबाईंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यावर उभं राहण्यासाठी आलेलो आहे। हिंदुत्ववादी कार्यकर्ता शरद मोहोळ यांची हत्या झाली, वाटाकडून महापत्रकार परिषद आयोजित करण्यात आला आहे। विधानसभा अध्यक्ष यांच्या एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे एक मूर्ख माणूस आहे। त्याच्या त्या दोन्ही अनिलनी आणि या संजय राऊतनी किती चांगला कार्यक्रम त्याचा केला, त्याला किती मोठ्या प्रमाणात मूर्ख बनवलं हे दाखवण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आहे, समजून घ्या। त्याला एवढीच हिंमत असेल तर मी त्याला आवाहन करतो, त्याला आणि या संजय राऊतला, अशीच एक मोठी पत्रकार परिषद, खुली पत्रकार परिषद, खुला चर्चा माझ्याबरोबर किंवा अन्य जुने शिवसैनिकांबरोबर ह्या दोघांनी घ्यावी, जेणेकरून आम्ही सिद्ध करू शकतो की हे दोन्ही नालायक राम मंदिराच्या निर्माणामध्ये कुठेच नव्हते। ह्याची हिंमत असेल तर खुली तशी एक पत्रकार परिषद राम मंदिरामध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते ह्याबद्दल घेण्याची हिंमत दाखवावी। हा विधानसभा अध्यक्षांनी आपला निर्णय दिलेला आहे, ती केस ओपन अँड शट झालेली आहे। आता जे काय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये होईल ह्यांचा हा नंगा नाच करून डोममध्ये येऊन डोम कावळे जे आज सगळे एकत्र येणार आहे त्याला काय अर्थ आहे? सर, शरद मोहोळच्या हत्येमध्ये भाजप कार्यकर्ता विठ्ठल शेलार याचं नाव आलेलं आहे, काय सांग? एक लक्षात घ्या, अजूनपर्यंत चौकशी सुरू आहे। चौकशी झाल्यानंतर ह्याबद्दल आम्ही चर्चा करू। शरद मोहोळजींचा हिंदुत्ववादी कार्यामध्ये फार मोठं काम होतं, हिंदुत्व म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत, त्या म्हणून चौकशीच्या अंतमध्ये आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ। भाजप 32 जागांवरती लोकसभा निवडणुका लढवणार आहे, विश्वासनीय सूत्रांकडून माहिती मिळते। 6 जागा तू काय आमच्या कार्यालयामध्ये चहा पाजायला असतो काय? माहिती मिळाली, तुझ्या विश्वासाच्या सूत्रावर मी कशाला उत्तर देऊ? आमच्या इथे चहा पाजायला कोण असेल तर त्याच्याकडून माहिती देऊन सांगतो। संजय राउत के स्टेटमेंट को कैसे देखते हो आप? उन्होंने कहा है कि जहाँ पे राम मंदिर बना है वो ओरिजिनल स्थान पे नहीं बना है, कैसे? ऐसा है कि संजय राजाराम राउत को सुबह सुबह 90 मार के बात करने का बहुत पुराना आदत
इसलिए उसको भांडुप में बैठ के उसको लगता है कि उधर राम मंदिर नहीं होगा, तो मैं खुद उसको अयोध्या लेके जाने को तैयार हूँ। और जहाँ राम मंदिर बन रहा है वो बाबरी तोड़ने के बाद वहाँ राम मंदिर बन रहा है। यहाँ उसके बहुत प्रूफ्स है, बहुत सारे प्रूफ्स है जो मैं इसको मुंह पे इसको मार सकता हूँ। इसलिए उसने अपना पुलिस प्रोटेक्शन छोड़ देना चाहिए, मेरे साथ अयोध्या आना चाहिए। उसको मैं प्रूव कर सकता हूँ कि वहीं मंदिर बन रहा है। जो आज पाकिस्तान की भूमिका है, जो आज ISI की भूमिका है, ISIS जैसी संगठनों की भूमिका, यही वही भूमिका ये संजय राजाराम राउत सबको बोल के माहौल खराब करने की कोशिश कर रहा है। इसलिए मैं महाराष्ट्र गवर्नमेंट को कहूंगा इसका प्रोटेक्शन निकाल दो, इसको हिंदुओं के हवाले कर दो, फिर देखते हैं कि इसको मस्जिद कहाँ कहाँ हम लोग दिखाते इसको समझ जाएगा। आज इसने सुबह नई पीठ तैयार हुई है, उसको भाजपा पीठ बोलते, ऐसे उसने एक स्टेटमेंट दिया है। तो मैं उसको कहूँगा फिर वो जो कलानगर में अभी जामा मस्जिद के बाद, हाजी अली मस्जिद के बाद अभी मुंबई में एक नई मस्जिद खड़ी हुई है जहां उद्धव नाम का एक इमाम बैठता है, उधर मुल्ला उद्धव नाम का, तो वहां भी अभी मातोश्री मस्जिद जी नाम के बैठी है, उस बारे में भी थोड़ा उसने कहना चाहिए। सर सकाळी बोलत असताना हा संजय राजाराम राऊत म्हणतो की आता सगळ्या पीठांनंतर एक BJPची पीठ तयार झालेली आहे आणि तिथून मोठं मार्गदर्शन चालू आहे। मग कलानगरमध्ये जे मातोश्रीच्या नावाचा जो एक आता नवीन दर्गा उभा झालेला आहे, पहिला आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तिथे हिंदुत्वाचं काम करायचे, पण आता धर्मांतर झालेला, सुनताहून धर्मांतर झालेला उद्धव ठाकरे जिथे राहतो तो कुठली दर्ग्यापेक्षा आणि मस्जिदपेक्षा कमी नाही। तिथे आता 5 वक्तची नमाज पण पडायला सुरू होईल, म्हणून तिथलंही आता जामा मस्जिदच्या नंतर आता मातोश्री नावाची जी मस्जिद नवी तिथे उभी राहिली आहे ना, त्याबद्दल पण संजय राजाराम राऊतनी थोडा थोबाड उघडला पाहिजे।